अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार भक्तांनो, मार्गशीर्ष महिना लवकरच सुरू होत आहे। तर मार्गशीर्ष महिना 2025मध्ये कधीपासून सुरू होतोय? यंदा मार्गशीर्ष महिन्यात किती गुरुवार आहेत, 4 की 5? महालक्ष्मी पूजेचा योग्य विधी काय असेल? आणि अशाच बऱ्याच साऱ्या प्रश्नांची उत्तरं एकाच व्हिडिओमध्ये आज आपण कव्हर करूया। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। कार्तिक महिना संपून आता पवित्र मार्गशीर्ष महिना लवकरच सुरू होत आहे। हा महिना हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। देवी लक्ष्मीच्या कृपेसाठी आतुर असलेल्या भक्तांसाठी या महिन्यात येणारे गुरुवार विशेष फलदायी असतात। हिंदू पंचांगानुसार कार्तिक महिन्याच्या समाप्तीनंतर मार्गशीर्ष महिना सुरू होतो। यंदा मार्गशीर्ष महिना शुक्रवार दिनांक 21 नोव्हेंबर रोजी सुरू होत आहे आणि या पवित्र महिन्याची सांगता शुक्रवारी दिनांक 19 डिसेंबर 2025 रोजी होणार आहे। हा महिना भगवान श्रीकृष्ण आणि देवी महालक्ष्मींना समर्पित असल्याचे मानले जाते। महालक्ष्मीच्या व्रतासाठी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार अत्यंत महत्त्वाचे असतात। या गुरुवारी अनेक महिला महालक्ष्मीचं व्रत करून त्यांची मनोभावे पूजा करतात। यंदा 2025 रोजी मार्गशीर्षमध्ये किती गुरुवार आहेत आपण हे पाहूया। यंदा मार्गशीर्षमध्ये एकूण 4 गुरुवार असणार आहेत। गुरुवार कोणत्या तारखांना येत आहेत हे आपण पाहूया। पहिला गुरुवार येतोय 27 नोव्हेंबर रोजी, दुसरा येत आहे 4 डिसेंबर रोजी, तिसरा गुरुवार येत आहे 11 डिसेंबर रोजी आणि चौथा गुरुवार आहे 18 डिसेंबरला। प्राचीन धार्मिक ग्रंथामध्ये मार्गशीर्ष महिन्याला विशेष धार्मिक कार्यांसाठी विशेष महत्त्व दिले गेले आहे। तसेच या महिन्यापासून सत्ययुग सुरू झाल्याचंही मानलं जातं आणि त्यामुळेच या काळात केलेली कोणतीही शुभकार्ये किंवा भक्तिभावाने केलेली पूजा फलदायी ठरू शकतात। भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, मासान्नाहे मार्गशीर्षः, म्हणजेच मार्गशीर्ष हा माझा सर्व महिन्यांमध्ये प्रिय महिना आहे असं भगवान कृष्णांनी सांगितलेलं आहे। आणि भगवान कृष्णांचाच दुसरा अवतार म्हणजेच विष्णू भगवान, म्हणूनच हा महिना श्रीकृष्ण आणि भगवान विष्णू यांना अत्यंत प्रिय आहे। त्याचबरोबर माता लक्ष्मीचीही या महिन्यात मनोभावे पूजा केली जाते। तसेच या महिन्यात भगवान राम आणि देवी सीतेचाही विवाह संपन्न झाला असंही मानलं जातं। मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत केल्याने महालक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णू या दोघांचीही कृपा आपल्यावरती होते। त्यामुळेच सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य यामुळे आपल्याला लाभत राहतं। नवविवाहित जोडपे देखील याच कारणाने मार्गशीर्ष महिन्यात पूजा अर्चा आनंदाने करतात। पंचांगानुसार आधी सांगितल्याप्रमाणे मार्गशीर्ष महिना हा हिंदू कॅलेंडरमधील 9व्या महिन्यात असतो आणि या महिन्याला अघन महिना असं देखील म्हटलं जातं। चला तर मग माहिती करून घेऊया या गुरुवारचे व्रत कसे, कधी आणि कशा प्रकारे करायचे आणि काही अडचणी असतील तर त्यावरती काय उपाय आहेत। तर बऱ्याच सुवासिनींना प्रश्न असतो की मार्गशीर्ष महिन्यात आपल्याला मासिक धर्म आला किंवा काही अडचणी आली, सूतक वगैरे आलं तर काय करायचं? तर व्रताची सुरुवात मार्गशीर्ष मासातील पहिल्या गुरुवारी करून शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे असे सांगितलेले आहे। तरीसुद्धा जर मार्गशीर्ष मासमध्ये हे सगळं काही जमलं नाही तर कोणत्याही महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून व्रत सुरू करावे आणि शेवटच्या गुरुवारी सांगता करावी। काही भाविक तर दर महिन्यास हे व्रत करून त्याचं पुण्य मिळवतात। तर आपण जाणून घेऊया व्रताचे नियम। व्रत करण्यासाठी गुरुवारी सकाळी लवकर उठावे, स्नान करावे व निर्मळ अंतकरणाने पूजाविधी करावा। दिवसभर उपवास करावा। जमलं तर उपवास करावा, नाही जमलं तरी उपवास नाही केला तरी भक्तिभावाने पूजा देवीला मान्य असते। रात्री उपवास सोडावा। या दिवशी काही आकस्मिक अडचण असेल तर दुसऱ्या कोणाकडून तरी पूजा आरती करून घ्यावी आणि आपण संध्याकाळी उपवास सोडावा। एकादशी, शिवरात्र या अन्य उपवासाच्या दिवशी गुरुवारी फक्त पूजा आरती करावी, कहाणी वाचावी किंवा ऐकावी। व्रतपूजा व कहाणी ऐकण्यास इतर लोकांनाही बोलवावे, कारण की कोणतीही कहाणी आपण स्वतः ऐकली, बदलली
आणि इतरांना ऐकवली तर त्यामध्ये पुण्य असतेच. त्यामुळेच मी माझ्या प्रत्येक कथेत शेवटी सांगत असते की आपण ह्या प्रत्येक कथा एकमेकांसोबत शेअर कराव्यात. त्याचबरोबर सायंकाळी गायीची पूजा करावी. जमल्यास गायीला घास दाखवावा, अतिउत्तम होईल. उद्यापनाच्या दिवशी नेहमीप्रमाणे पूजा, आरती व कहाणी वाचन झाल्यानंतर 7 किंवा 5 सुवासिनींना हळदी कुंकू देऊन एक एक फळ आणि व्रतकथेची एक एक प्रत द्यावी. शक्य असल्यास ब्राह्मणाला शिधा, वस्त्र आणि दक्षिणा देऊन त्याला नमस्कार करावा आणि नंतरच आपण उपवास सोडावा. गुरुवारी संध्याकाळी पूजा आरती झाल्यानंतर सर्वांना प्रसादासाठी नक्की बोलवावे. कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून या व्रतास सुरुवात करून ते अखंड वर्षभर पाळून शेवटी उद्यापन करावे. अशा प्रकारे ही सगळी झाली माहिती व्रतनियमांबद्दल. आता जाणून घेऊया पूजेची मांडणी कशी करायची. कोणताही वेळ न घेता मी पटकन तुम्हाला पूजेची मांडणी कशी करायची ही सांगते. घरातील पूजेची जागा स्वच्छ करून तिथे पाट किंवा चौरंग ठेवावा. त्यावर कोरे कापड अंथरून त्यावर गव्हाची किंवा तांदळाची रास घालावी. त्यावर तांब्याचा कलश ठेवावा. त्यात दुर्वा, सुपारी, पैसे घालावे. कलशावर विड्याची 5 पाने किंवा आंब्याची डहाळी ठेवून वर नारळ ठेवावा. आता काही ठिकाणी विड्याची पाने किंवा आंब्याच्या डहाळ्या उपलब्ध नसतात. शक्यतो बाहेरच्या देशात जर कोणी भक्त असतील आणि त्यांना ह्या गोष्टी शक्य नसतील तर कोणत्याही फुलं फळं झाडांच्या 5 प्रकारच्या टहाळी आपण आणून त्या कलशामध्ये ठेवू शकता. देवी मातेला कोणत्याही फळाफुलांची पत्रे चालतात. त्यापुढे पाटावर किंवा चौरंगावर श्री महालक्ष्मी देवीचा फोटो ठेवावा. लक्ष्मीचा फोटो नसेल तर एखादी सुपारी महालक्ष्मी म्हणून घ्यावी. लक्ष्मीची मूर्ती असेल तर फोटो न ठेवता मूर्ती ठेवावी. त्यासमोर विडा, खोबरे, खारीक, बदाम, इतर फळे, खडीसाखर किंवा गूळ ठेवावा. शेजारी गणपती म्हणून आणखीन एक सुपारी मांडावी. पूजेची मांडणी पूर्ण झाल्यावर यथासांग पूजा करावी. पूजा संपल्यावर आरती करावी व सर्वांना प्रसाद द्यावा. रात्री श्री महालक्ष्मीला नैवेद्य दाखवावा. नंतर भोजन करावे. शुक्रवारी सकाळी लवकर उठून पूजा विसर्जन करावी. कलशातील पाणी तुळशीला ओतावे. तुळशीला हळदी कुंकू वाहून नमस्कार करावा. श्री लक्ष्मी देवीने पद्मपुराणात सांगितले आहे की जे माझे व्रत नित्यनियमाने करतील तो सदैव सुखी राहील. त्यामुळे महालक्ष्मीचे व्रत नक्की जमल्यास करावे. त्याचप्रमाणे या पूजेसाठी आजकाल मार्केटमध्ये विविध मुखवटे वगैरे भेटतात, पण काही ठिकाणी हे मुखवटे उपलब्ध नसतात. तर त्यावेळी फक्त कलशामध्ये नारळ ठेवून 5 फळाफुलांच्या पत्री ठेवल्या आणि मनोभावे पूजा केली तरी माता लक्ष्मी प्रसन्न होते. माता लक्ष्मीला मनोभावे केलेली पूजा ही महत्त्वाची असते. बाकी सगळं आपण आपल्यासाठी करतो असं मला तरी वाटतं. त्याचबरोबर या महालक्ष्मीच्या व्रतासोबत आपण आणखीन मार्गशीर्ष महिन्यात कोणत्या कोणत्या सेवा करू शकतो हे देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे. तर हा महिना विष्णुदेवांसाठीही तेवढाच महत्त्वाचा आहे. त्यामुळे या महिन्यामध्ये महालक्ष्मीच्या व्रतासोबतच विष्णू सहस्रनाम पठण केल्यानंतर किंवा व्यंकटेश स्तोत्र म्हटल्यानंतर सुद्धा खूप छान अनुभव आहेत. मी लवकरच विष्णू सहस्रनाम आणि व्यंकटेश स्तोत्र यांची एक नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे. विष्णू सहस्रनाम हे मोठे जरी असलं तरी प्रत्येकाने आवर्जून म्हणावं ही माझी इच्छा आहे. आणि ज्या भगिनींना विष्णू सहस्रनाम म्हणण्यासाठी वेळ नाही त्यांच्यासाठी लवकरच मी एक श्लोकी विष्णू सहस्रनाम स्तोत्र घेऊन येणार आहे. व्हिडिओ पाहायला नक्की विसरू नका. आणि या मार्गशीर्ष महिन्यात सगळ्यांनी मनोभावे माता लक्ष्मी, विष्णू भगवान आणि भगवान कृष्ण यांची मनोभावे पूजा करून आपल्या इच्छा पूर्ण कराव्यात. भक्तिभावामध्ये समर्पित होऊन वेगवेगळ्या कथा ऐकाव्यात. माता लक्ष्मीची कृपा सगळ्यांवरती सदैव राहो ही माता लक्ष्मीच्या चरणी मी प्रार्थना करते आणि ही व्हिडिओ इथे संपवते. कोणत्याही प्रकारचे प्रश्न असल्यास नक्की कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी माताय नमः लिहायला विसरू नका. धन्यवाद.